भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध शासकीय योजना लोकार्पण कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे। या निमित्त जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील नगरपंचायत कार्यालयासमोर आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते घरकुल योजना आणि बचत गट लाभार्थी यांना चेक आणि प्रमाणपत्र देण्यात आले। जाफराबाद येथील नगरपंचायत येथे सेवा पंधरवडा निमित्तानं विविध शासकीय योजना लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आलाय। यावेळी प्रधानमंत्री आवास योजना आणि महिला बचत गट लाभार्थी यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात आलाय। जाफराबाद शहरातील पाणीपुरवठा योजना त्वरित कार्यान्वित करण्यात येणार असून शहरातील नागरिकांना पिण्याच्या योग्य पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी स्पष्ट केले। यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळ यांची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। विभागातील योजनांचा लाभ प्रदान करण्यात आला। यावेळी आमदार संतोष पाटील दानवे, विजय नाना परिहार, संतोष लोखंडे, दीपक वाकडे, कविता वाकडे, दामोदर वैद्य, गोविंदराव पंडित, आशाताई पांडे, दत्तू पंडित, सुरेश दिवटे, विजय परिहार, कासर शेख, अनिल बोर्डे, रविराज जयस्वाल, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी, सूरज बिस्किटे, मीना साळवे, व्यवस्थापक यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि नगरपंचायत आणि महिला आर्थिक विकास महामंडळ विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते। दरम्यान घरकुल योजना आणि इतर योजनांचे लाभार्थी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सर्व स्त्रियांचा विकास व्हावा, स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहावं, हा त्या ठिकाणी भाऊंनी खरं म्हणजे भाऊला त्या गोष्टीत फार त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत। आणि विशेष करून भाऊचं या ठिकाणी कौतुक याच्यासाठी करावं की तुम्हाला जर उदाहरण भाऊ महिलांचा कसा सन्मान करतात, तर भाऊला स्वतःला 2 मुली आहेत आणि आम्ही भाऊला नेहमी म्हणत असतो, आता बहीण आहे, आई आहे, या नात्याने भाऊला म्हणावं लागतं की भाऊ एखादा मुलगा होऊ द्या। पण भाऊ आम्हाला त्या ठिकाणी सांगतात की तिसरी मुलगी झाली तरी मुलगीच चालेल। तर अशा पद्धतीनं खरं म्हणजे एक मुलीच्या जन्माचा सन्मान आणि स्त्रियांचा सन्मान निश्चित भाऊच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतो। या अगोदर या ठिकाणी स्वच्छता अभियान सुद्धा त्या निमित्ताने झालं, वृक्ष लागवडीचा कार्यक्रम झाला। या ठिकाणी असंख्य महिला आहेत। महिला भगिनींनी या ठिकाणी महिला बचत गटाच्या माध्यमातून आरोग्य शिबिर असेल, महिला बचत गटाचे अनेक उपक्रम असेल या ठिकाणी सांगितले। एवढा उपक्रम होत असताना, एवढा पंधरवाडा एक आनंदाच्या उत्साहामध्ये वातावरणामध्ये होत असताना अनेक या देशाचे लोकप्रिय महामंत्री, मंत्री, मुख्यमंत्री आणि अनेक पंतप्रधान होऊन गेले, पण नरेंद्रभाई मोदी यांच्या नाम मात्र वाढदिवस नुसता नावाला आहे, पण अनेक असे उपक्रम हाती घेतलेत की जे जनसामान्य, गोर गरीब, दीन दुबळा, अनाथ, अपंग आणि त्यांना उपयोगी पडतील आणि ते राबवण्याचे काम या शासनाला म्हणजे त्यांच्या खांद्यावर ठेवलं आणि ते या ठिकाणी प्रामुख्याने करून घेतल्या जात आहे। त्याचा अनेक लोकांना या ठिकाणी फायदा होत आहे। मी यापूर्वी सांगितलं की गरिबांच्या स्वप्नातलं घर झालं पाहिजे, म्हणून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी असंख्य घरं दिले, घरकुलं दिलेत। तुम्ही बसलेल्या ज्या समोर बसलेल्या माता भगिनी आहेत, तुम्हालाही कळतं तुमच्या गल्लीमध्ये ज्या कोणत्या गल्ल्यांमध्ये तुम्ही राहत असाल, वर्षभरातून एखाद दुसरं घरकुल यायचं, पण आज एका कार्यक्रमामध्ये हजार घरकुल आपण वाटू लागलो। आणि ही या शहराचीच परिस्थिती नाही तर एकूण देशाची परिस्थिती आहे। परंतु दिलेला निधी हा योग्य त्याचा वापर झाला पाहिजे, घरकुलं तुमचे घर पक्के झाले पाहिजेत, हे मोदीजींचं स्वप्न आहे। आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोदीजींनी सांगितलं फटाके लावू नका, खरं तर हे हार पण सांगितलं नव्हतं, पण हे माझ्या माघारीच आणले नाही, हार लावू नका, बॅनरबाजी करू नका, फार थाटामाटाच्या गोष्टी करू नका, तर 15 दिवस वाढदिवसानिमित्त जनतेची सेवा करा। मग सेवा काय करायची, तर आता आशाताई आणि ते तहसीलला 1800 विधवा माता भगिनी आणि अपंग म्हणजे दिव्यांग अशा 1800 जणांच्या पगारी त्यांनी आता आज
विजुनानांनी त्यांनी वाटप केलेले आहेत आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी. तर हे कार्य मोदीजींनी सांगितलं. आता हे घरकुलांचं वाटप करा, हे मोदीजींनी सांगितलं. जे रखडलेले असतील त्यांना देऊन टाका, ताटकळत ठेवू नका. आणि म्हणून आज या घरकुलांचं वाटप झालं. त्याच्यानंतर बचत गटाला तुम्ही आज कर्ज किती कोटी दिले? 3 कोटी 6 महिन्यामध्ये बचत गटांना त्या ठिकाणी देण्यात आले. परत आपण आता रेशन कार्ड वाटप करू लागलो. ज्यांना अन्नधान्य मिळत नाही त्यांना रेशन कार्ड आपण आता तहसीलला सूचना केल्या की तुमची आकडेवारी द्या पुढच्या 15 दिवसापर्यंत की किती लोकांना तुम्ही नवीन लोकांना रेशन कार्ड दिलंय. या सेवा सगळ्या तुमच्यासाठी मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा म्हणून 15 दिवसांची सेवा आपण देऊ लागलो. मग तुमचे फेरफार होत नसतील त्याची दखल आम्ही घेऊ लागलो. फेरफार कोणाला दमडी न देता आपल्याला फेरफार करून घ्यायचे. तुमचे विभक्त कुटुंब असेल, 7/12चं त्या ठिकाणी काही दुरुस्त्या असतील, या असंख्य या ज्या काही वाटणीपत्र वगैरे या ज्या काही तुमच्या दैनंदिन अडचणी आहे ज्याच्यात पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, अशी भावना जी सामान्य लोकांची असते ही मोडीत काढण्यासाठी म्हणून हा सेवा पंधरवाड्याचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतोय. त्याचबरोबर भोकरदनमध्ये प्रतिनिधी राहुल गवई, NTV न्यूज मराठी, जाफराबाद, जालना.